नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टेक्झामिट. This is the second lecture of design of steel structure. In the previous lecture, we have discussed all about the what is this syllabus overview. Then we already discussed about the what are the basic material, how the iron and steel are key material in the automobile industries or other type of industries. And after that, we will see what are the properties of iron and what are the properties of the steel. Okay. That we have covered in the previous lecture. Now this is the important lecture, and in this lecture we are going to completely discuss about the bolted connection. आता bolted connection discuss करण्या अगोदर we will discuss about the connection. We will first discuss about the connection. What are the connection? What is the important of the connection and why the connections are required? The connection ची गरज काय आहे? ज्यावेळेस तुम्ही स्टील स्ट्रक्चर बघताय तर त्यामध्ये कनेक्शन ची गरज काय आहे, त्याची इम्पॉर्टन्स काय, that we will see first. Now if you see why are the connections required in the industrial building? Industrial building मध्ये connections require का आहेत? Now if you see एक स्ट्रक्चर ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट होतं आहे, इन दी स्ट्रक्चर the different types of members are connected to each other. Different types of members are connected to each other. Now when these different types of member we have to connect to each other, there in that time we need the connection. ज्यावेळेस आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ मेंबर एका ठिकाणी कनेक्ट करायचे, कारण स्ट्रक्चर उभं करताय म्हणजे डिफरंट टाईपचे मेंबर असणार आहे आणि त्याला कनेक्ट करताना तिथे तुम्हाला काय पडते, कनेक्शनची गरज पडते. मग आता सेकंड पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितला, कनेक्शन रिक्वायर कुठं असतात, जर तुम्ही जर बघितलं तर स्टील स्ट्रक्चरमध्ये जे काही मेंबर्स आहेत ते मेंबर्स तुम्हाला डायरेक्टली इंडस्ट्रीमधनं अवेलेबल आहेत. मग आता इंडस्ट्रीमधनं जे तुम्हाला अवेलेबल आहेत, जे की इट्स ऑफ अ गुड क्वालिटी कंट्रोलचे मेंबर्स तुम्हाला अवेलेबल आहेत, बट इट इज ऑफ अ स्पेसिफिक डायमेन्शन. ते काय असणार आहे, एक स्पेसिफिक डायमेन्शनचं काय असणार आहे, मेंबर्स असणार आहे. मग आता सपोज इन फील्ड प्रॅक्टिकली तुम्हाला जर ग्रेटर लेंथची गरज आहे, म्हणजे एक मेंबर आहे त्याची ऑलरेडी इंडस्ट्रीमधनं जो मेंबर आलेला आहे त्याची काहीतरी एक लेंथ आहे आणि तुम्हाला रिक्वायर सफिशियंट लेंथ नाही येते किंवा तुम्हाला जास्त लेंथची गरज आहे, त्यावेळेस काय करणार तुम्ही, त्यावेळेस तुम्ही दोन मेंबर्स एकमेकाला कनेक्ट करणार. मग आता दोन मेंबर्स एकमेकाला कनेक्ट कसं करणार, तर ते ऑब्व्हियसली विथ द हेल्प ऑफ कनेक्शन करणार. सो इन दिस वे आपल्याला काय असते, कनेक्शनची काय असते, रिक्वायरमेंट असते. मग आता ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन बघताय तर कनेक्शन ज्यावेळेस डिझाईन करताय तर कनेक्शन डिझाईन करताना एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, यू शुड नोट डाऊन. काय इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस पण कनेक्शन डिझाईन करताय तर कनेक्शनची स्ट्रेंथ इट शुड ऑलवेज बी लिटल बिट ग्रेटर ॲज कम्पेअर टू दी मेंबर ऑफ दी स्ट्रक्चर. म्हणजेच काय, सपोज मी काय एक प्लेट घेतोय आणि ह्या प्लेटवरती काय होत आहे, डिफरंट टाईप्स ऑफ मेंबर्स काय होत आहे, येऊन कनेक्ट होत आहे. डिफरंट टाईप्स ऑफ मेंबर येऊन काय होत आहे, कनेक्ट होत आहे. मग आता डिफरंट टाईप्स ऑफ मेंबर इथं कनेक्ट झाले आहेत आणि विथ द हेल्प ऑफ कनेक्शन आपण काय केलं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ मेंबरला कनेक्ट केलं आहे. मग आता हे डिफरंट मेंबरला कनेक्ट केल्यानंतर इमॅजिन करा की हे कनेक्शन काय झालं, फेल झालं. मग आता हे कनेक्शन जर फेल झालं तर इट विल कॉज टू कोलॅप्स ऑफ ऑल द मेंबर्स. लक्षात घ्या, ज्यावेळेस कनेक्शन फेल होईल त्यावेळेस हे सगळे मेंबर काय होणार आहे, कोलॅप्स होणार आहे. दॅट मीन्स इफ कनेक्शन इज फेलिंग, दॅट मीन्स इट विल बी ऑफ द केस ऑफ कॅटास्ट्रॉफिक फेल्युअर. कॅटास्ट्रॉफिक फेल्युअर तिथं होणार आहे, सगळे मेंबर काय होणार आहे, फेल होणार आहे. पण सपोज अनदर साईड तुम्ही इमॅजिन करा, अनदर केस इमॅजिन करा की सपोज कोणता तरी एकच मेंबर काय होतोय, फेल होतोय. सपोज वी कॅन से लेट्स से दिस मेंबर हॅज बीन फेल. हा मेंबर काय झाला, फेल झाला. मग आता हा मेंबर जर फेल झाला तर ह्या मेंबर्सला काही प्रॉब्लेम आहे का, रिमेनिंग मेंबरला काही प्रॉब्लेम आहे का, नाही. दॅट मीन्स ओनली दिस मेंबर इज गेटिंग फेल. मग हे मेंबर ॲज इट इज राहू शकतात. दॅट मीन्स as a structural designer, as a steel structural designer, you always remember that the strength of the connection should be little bit more as compared to the strength of the member. म्हणजे मेंबर फेल झाला तर चालू शकतो, बट युअर कनेक्शन शुड नॉट फेल. सेकंड त्याचा बेनिफिट काय की ज्यावेळेस कनेक्शन फेल होतंय तो कॅटास्ट्रॉफिकली काय होतंय, फेल्युअर होतंय. पण ज्यावेळेस एक मेंबर फेल होतोय तर त्याचं काहीतरी डक्टाईल फेल्युअर होणार आहे, आणि डक्टाईल फेल्युअर जर होत असेल तर ऑब्व्हियसली त्याचं काहीतरी डिफ्लेक्शन होणार, आणि डिफ्लेक्शन जर झालं तर तुम्हाला तो मेंबर रिपेअर करण्यासाठी सफिशियंट टाईम भेटणार आहे, सफिशियंट ॲम्पल वॉर्निंग पण भेटणार आहे. त्यामुळं तुम्ही इझिली तो मेंबर रिप्लेस करू शकता. त्यामुळं हा जो पॉईंट सांगितला आहे मी की स्ट्रेंथ ऑफ दी कनेक्शन शुड ऑलवेज बी लिटल बिट मोर ॲज कम्पेअर टू दी strength of the member. That point you should remember. मग आता हे कनेक्शन जे आपण बघितलंय, कनेक्शन व्हाय वी नीड टू प्रोव्हाइड द कनेक्शन, व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉईंट यू शुड
कीप इन माइंड वेन यू आर गोइंग टू डिझाईन दी कनेक्शन. त्यानंतर कोणकोणत्या टाईपचे कनेक्शन प्रोव्हाइड केले जातात. मग आता आपण हे कनेक्शनविषयी डिस्कस केलं. तर आता कनेक्शन जर बघितलं तर ज्यावेळेस डिफरंट टाईप्स ऑफ मेंबर तुम्हाला कनेक्ट करायचे आहे ते व्हॉट आर दी डिफरंट टाईप्स ऑफ कनेक्शन. आता कनेक्शनचे टाईप करताना कोणत्या मटेरियलनं ते कनेक्ट जात आहे, त्या कनेक्ट केलं जात आहे त्यावरून तुमचे वेगळे टाईप होणार. आणि त्यानंतर जे तुम्ही कनेक्शन करताय तर ते कोणत्या स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचे वेगळे टाईप असणार. दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं तर ज्यावेळेस तुम्ही मटेरियल यूज करताय कनेक्शन करण्यासाठी यू कॅन यूज दी रिवेटेड कनेक्शन ऑर यू कॅन यूज दी रिवेट फॉर दी जॉईनिंग ऑफ मेंबर्स. त्याच्यानंतर तुम्ही बोल्ट यूज करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही वेल्डिंग यूज करू शकता. अँड ॲज पर दॅट तुम्ही काय म्हणता रिवेटेड कनेक्शन, बोल्टेड कनेक्शन आणि वेल्डिंग टाईप ऑफ कनेक्शन, हे 3 टाईपचे कनेक्शन तुम्ही म्हणता. पण स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर बघितलं तर वेगवेगळे टाईपचे कनेक्शन येतात. इट कॅन बी अ रिजिड कनेक्शन, इट कॅन बी अ फ्लेक्झिबल कनेक्शन, इट कॅन बी अ सेमी रिजिड कनेक्शन. मग ते वेगवेगळ्या टाईपचे काय असतात कनेक्शन असतात. पण इथं मी पर्टिक्युलरली बोलतो आहे की ॲज पर मटेरियल पॉईंट ऑफ व्ह्यू. मग आता मटेरियल पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी 3 टाईपचे कनेक्शन सांगितले. कोणकोणते? रिवेटेड कनेक्शन, बोल्टेड कनेक्शन आणि वेल्डेड कनेक्शन. आज पर्टिक्युलरली इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी बोल्टेड कनेक्शन. मग आता ज्यावेळेस मी बोल्टेड कनेक्शन बघतोय तर बिफोर दॅट ज्यावेळेस आपण बोल्टेड कनेक्शन आपलं पिक्चरमध्ये आलं बिफोर दॅट आपण काय यूज करत होतो रिवेटेड कनेक्शन. मग आता व्हॉट इज रिवेट? रिवेट इज नथिंग बट दी लिटल पीस ऑफ दी मेंबर्स ऑफ दी डक्टाईल मटेरियल. काय असणार एक रॉड शेप, एक काय असणार आहे रॉड शेप, जे काही एक डक्टाईल रॉड असतात. सपोज दिस इज अ राउंडेड सर्क्युलर रॉड. हा काय एक राउंडेड बार आहे आणि या राउंडेड बारचे ज्यावेळेस तुम्ही पीसेस करताय तर त्याच्यापासून काय म्हणता एक रिवेट बनतं आहे. मग या रिवेटला तुम्ही काय करता इधर त्याला काय करता तुम्ही हीट प्रोव्हाइड करता किंवा कोल्डली तुम्ही काय करता त्याला हॅमरिंग करून काय करता त्याच्या प्लेसवरती त्याच्या पोझिशनवरती काय करता प्लेस करता. म्हणजेच त्याला तुम्ही काय म्हणता कोल्ड ड्रिव्हन रिवेट्स आणि हॉट ड्रिव्हन रिवेट्स. तर आत्ता जर आपण जर बघितलं तर जनरली IS कोडसुद्धा सांगताय की IS कोड ऑल्सो रिकमेंड दॅट यू शुड नॉट गो फॉर दी रिवेटेड कनेक्शन. देर आर सम डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दी रिवेटेड कनेक्शन. मग काही डिसॲडव्हान्टेजेस सांगायचे झाले तर कोणते डिसॲडव्हान्टेज सांगू शकतो? रिवेटेड कनेक्शन ज्यावेळेस तुम्ही करताय तर साईटवरती तुम्हाला स्किल लेबरची काय असते गरज असते. बिकॉज ते रिवेट परफेक्टली प्लेस झाले पाहिजे. रिवेट हॅमर झाल्यानंतर त्याचं जे होल आहे ते होल फिलअप झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअरली झाल्या पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला स्किल लेबरची काय असते गरज असते. सो दिस इज अबाउट दी डिसॲडव्हान्टेज ऑफ द रिवेटेड कनेक्शन. तुम्हाला स्किल लेबरची गरज असते. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रिवेटला हॅमरिंग करताय तर हॅमरिंग करताना देर इज अ जनरेशन ऑफ द नॉईज. तिथं काय होतं नॉईज पोल्युशन होतं. हे काय डिसॲडव्हान्टेज आहे. आणि स्ट्रेंथ पण आपल्याला सफिशियंट स्ट्रेंथ तेवढी पाहिजे तेवढी भेटत नाही. सो देर आर सम फ्लॉज. त्यामुळे आपण जनरली आज रिवेटेड कनेक्शन यूज करत नाही. सो जनरली IS कोड ऑल्सो रिकमेंड दॅट यू शुड गो फॉर दी बोल्टेड कनेक्शन. मग आता बोल्टेड कनेक्शन जर यूज करत असाल तर व्हॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ द बोल्टेड कनेक्शन? रिवेटेड कनेक्शन काहीतरी डिसॲडव्हान्टेज होते. मग त्यालाच ओव्हरकम कोणी केलं? बोल्टेड कनेक्शनचं. ज्यावेळेस तुम्ही बोल्टेड कनेक्शन करताय तर बोल्टेड कनेक्शन करताना तुम्हाला ऑलरेडी जे फॅब्रिकेटेड काय आहेत अवेलेबल आहेत. बोल्ट अवेलेबल आहे, नट अवेलेबल आहे आणि मेंबरला तुम्ही होल करून इझिली काय करू शकता बोल्ट प्लेस करू शकता आणि त्याला फिक्स करू शकता. मग हे काय तिथं तुम्हाला जास्त स्किल लेबरची गरज नाही कारण ऑलरेडी तुम्ही ड्रिलिंग करून तिथं जे बोल्ट आहे ते काय प्लेस करू शकता आणि इझिली फिक्स करू शकता. सो नो नीड ऑफ दॅट मच स्किल ॲज कम्पेअर टू दी रिवेटेड कनेक्शन. सो हे काय आहे की बोल्टेड कनेक्शनचे काही ॲडव्हान्टेज आहेत. ओके. मग आता बोल्टेड कनेक्शन स्टार्ट करण्या अगोदर हे सगळं आपण बघितलं. आता बोल्टेड कनेक्शन स्टार्ट करण्या अगोदर यू मस्ट नो लिटल बिट अबाउट दी बोल्ट्स. तुम्हाला बोल्टविषयी थोडंसं काय काय माहीत पाहिजे की कोणत्या टाईपचे बोल्ट्स आहेत. मग त्या टाईपच्या काही प्रॉपर्टीज असतील, कोणत्या मटेरियलपासून बनवलं जातं आहे, त्या बोल्टला कुठं यूज करणार. ओके. दीज आर यू शुड नो. सो लेट स्टार्ट. व्हॉट आर दी टाईप्स ऑफ दी बोल्ट्स. मग आता बोल्टेड कनेक्शनमध्ये आपण सगळ्यात अगोदर बघू की कोणत्या टाईपचे बोल्ट आपण यूज करणार आहे. आता बोल्टचे टाईप जर बघितले इफ यू सी दी टाईप्स ऑफ दी बोल्ट. टाईप्स ऑफ बोल्ट जनरली जर बघितलं तर आपण 3 टाईपमध्ये बोल्टला डिवाईड करतो. जनरली जे आपण कन्सर्न करणार आहे ते 3 टाईपच्या बोल्ट बरोबर कन्सर्न करणार आहे. बाकीचे पण टाईप्स आहे बोल्टचे बट जनरली वी विल कन्सर्न विथ दी 3 टाईप्स ऑफ दी बोल्ट्स. मग आता फर्स्ट कोणत्या टाईप बरोबर बोलणार आपण तर फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट दी ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट्स. वी कॅन सी और त्यालाच तुम्ही काय म्हणता अनफिनिश टाईप ऑफ बोल्ट. त्यालाच तुम्ही काय म्हणता अनफिनिश बोल्ट. त्यालाच तुम्ही काय म्हणतात ऑर्डिनरी ब्लॅक बोल्ट्स. त्यालाच तुम्ही काय म्हणता ऑर्डिनरी ब्लॅक बोल्ट. ऑर्डिनरी ब्लॅक बोल्ट. दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ द बोल्ट. सेकंड जो टाईप आहे बोल्टचा दॅट सेकंड टाईप ऑफ बोल्ट इज नथिंग बट द टर्न टाईप बोल्ट्स.
इट इज नथिंग बट दी टर्न टाईप बोल्ट. आणि थर्ड जो आहे, थर्ड इज नथिंग बट दी हाय स्ट्रेंथ बोल्ट किंवा यालाच तुम्ही काय म्हणता, यालाच तुम्ही म्हणता फ्रिक्शन टाईप ऑफ बोल्ट. यालाच तुम्ही म्हणता फ्रिक्शन टाईप ऑफ बोल्ट. यालाच तुम्ही काय म्हणता, फ्रिक्शन टाईप ऑफ बोल्ट. मग आता इथं जर बघितलं आपण तर 3 टाईपचे बोल्ट आहेत, अनफिनिश बोल्ट, टर्न टाईप ऑफ बोल्ट आणि हाय स्ट्रेंथ बोल्ट, और त्यालाच काय म्हणता फ्रिक्शन टाईप ऑफ बोल्ट. नाउ फर्स्ट इफ यू सी दी ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट किंवा त्याला तुम्ही काय म्हणलंय अनफिनिश बोल्ट. मग आता अनफिनिश जर बोल्ट जर बघितलं तर व्हॉट आर दी अनफिनिश टाईप ऑफ बोल्ट किंवा व्हॉट आर दी ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट, त्याला तुम्ही कुठं यूज करणार, ते कोणत्या मटेरियलपासून बनलेले, कोणत्या डायमीटरमध्ये अवेलेबल असतात किंवा बोल्ट कसा असतो, नट कसा असतो, दॅट विल डिस्कस. आणि त्याच्यावरती पण MCQs फॉर्म होतात, छोटे छोटे MCQs काय केले जातात, फॉर्म केले जातात. आणि ते MCQs तुम्ही जर अटेम्प्ट करू शकले नाही तर एकदम इझी MCQs काय होतात तुमच्याकडनं स्किप ऑफ होऊन जातात. सो इथं फोकस करा तुम्ही, जो आपण बोल्ट डिस्कस करणार त्याच्यावरती काय करा, फोकस करा. मग आता फर्स्ट जर बघितलं आपण ते अनफिनिश बोल्ट और ऑर्डिनरी ब्लॅक बोल्ट, तर जनरली ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट जे असला इट इज अ मेडअप ऑफ अ लो कार्बन स्टीलपासून बनलेलं असतं. आणि माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला माहीत असेल जर लो कार्बन स्टीलपासून बनलेलं असेल तर ऑब्वियसली त्याची डक्टिलिटी काय असणार आहे, इट विल बी ऑफ अ ग्रेटर डक्टिलिटी. सो वी कॅन से दिस अनफिनिश बोल्ट आर व्हेरी डक्टाईल इन नेचर अँड इट इज मेडअप ऑफ अ लो कार्बन स्टील. So we can say these unfinished bolts are made up of low carbon steel. Then second we can say these are of a ductile nature. त्याच्यानंतर जे तुम्ही ऑर्डिनरी बोल्ट आहे ते ऑर्डिनरी बोल्ट कुठे यूज करणार, you will use this ordinary type of bolt in the structures which are not subjected to impacted loading or which are not subjected to fatigue loading or we can say dynamic loading. जे पण स्ट्रक्चर तुमचे स्टॅटिक लोडिंगला सब्जेक्टेड आहेत त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय करू शकता, हे बोल्ट यूज करू शकता. आणि जे काही लाईट स्ट्रक्चर आहेत आणि जिथं फक्त स्टॅटिक लोडिंग येते त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. का, बिकॉज इट इज ऑफ लो कार्बन स्टील, इट इज नॉट हॅव्हिंग दॅट मच स्ट्रेंथ. सो वी कॅन यूज दिस अनफिनिश्ड टाईप ऑफ बोल्ट्स इन दी लाईट स्ट्रक्चर. याला कुठे यूज करणार तुम्ही, लाईट स्ट्रक्चरमध्ये यूज करणार. अँड subjected to the static type of loading. These are structures which are subjected to static type of loading. ज्यावेळेस तुमचा स्ट्रक्चर इट इज सब्जेक्टेड टू स्टॅटिक टाईप ऑफ लोडिंग, नॉट सब्जेक्टेड टू डायनॅमिक लोडिंग, नॉट सब्जेक्टेड टू फॅटिक टाईप ऑफ लोडिंग, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट यूज करू शकता. मग आता या ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट जर बघितले आपण, इट इज मेड ऑफ अ लो कार्बन स्टील. मग ते कोणकोणत्या डायमीटरमध्ये अवेलेबल आहे, जे तुम्ही बोल्ट म्हणताय ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट, ते कोणत्या डायमीटरमध्ये अवेलेबल आहेत आणि कोणत्या ग्रेडमध्ये अवेलेबल आहेत. तर यावरती छोटे छोटे क्वेश्चन विचारले जातात. याआधी प्रिव्हियसली 1-2 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मग आता त्यामध्ये एंटर करण्या अगोदर तुम्हाला बोल्ट माहीत पाहिजे. तो बोल्ट कसा आहे, नट कशाला म्हणणार, बोल्ट कशाला म्हणणार, व्हॉट इज थ्रेड. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अगोदर डिस्कस करू. त्यानंतर त्याचे काही डायमीटर अवेलेबल असतील, त्याचे काही ग्रेड अवेलेबल असेल त्याबद्दल डिस्कस करू. नाउ इफ यू सी हिअर, इथं आपण एक फिगर ड्रॉ केलेली आहे. यू कॅन क्लिअरली सी दॅट फिगर. इथं जर फिगर जर बघितली तर एक सर्क्युलर पोर्शन दिसतोय तुम्हाला, एक सर्क्युलर पोर्शन दिसतोय आणि सर्क्युलर पोर्शनला पुढं काय एक हेड जनरेट केलेलं आहे, हेड जनरेट केलेलं आहे. आणि इथं तुम्हाला काहीतरी थ्रेड टाईप दिसतंय, ओके. आणि इथं तुम्हाला प्लेन एरिया दिसतोय आणि इथं जर बघितलं तर एक नट टाईप काहीतरी दिसतंय, बरोबर. सो तर हा जो बोल्ट जो असतो याला काय आणणार तुम्ही, या पूर्ण याला काय आणणार, बोल्ट. इट इज नथिंग बट अ बोल्ट. आणि जो तुम्ही याच्यावरती फिक्स करता, या बोल्टवरती, या थ्रेड पोर्शनवरती जो फिक्स करणार त्याला काय म्हणता तुम्ही, नट. इट इज कॉल्ड ॲज अ नट. आणि हा जो आहे याला काय आणणार, बोल्ट म्हणणार, ओके. नाउ इथला जो काही पोर्शन आहे जो की थ्रेडेड पोर्शन आहे त्याला काय आणणार तुम्ही, थ्रेड. याच्यावरती काय जनरेट केलेले आपण, थ्रेड जनरेट केलेले आहे. आणि जो हा रिमेनिंग एरिया असतो त्या रिमेनिंग एरियाला तुम्ही काय म्हणणार, शँक पोर्शन. इट इज कॉल्ड ॲज अ शँक पोर्शन. त्याला काय आणणार तुम्ही, शँक पोर्शन. त्याच्यानंतर हा जो पुढे हेड जनरेट केलेला आहे, हेडला काय आणणार तुम्ही, इट इज कॉल्ड ॲज अ बोल्ट हेड. इट इज कॉल्ड ॲज अ बोल्ट हेड. आणि याला काय आणणार तुम्ही, नट, जो की तुम्ही काय करणार, बोल्टवरती फिक्स करणार आहात. मग आता तुम्हाला डायमीटर ज्यावेळेस मी बोल्टचा म्हणतोय, ज्यावेळेस बोल्टचा डायमीटर मी म्हणतोय, सपोज बोल्ट ऑफ 20 mm डायमीटर. नाव कोणता डायमीटर असणार तो, दॅट बोल्ट डायमीटर इज नथिंग बट द डायमीटर ऑफ द शँक. दॅट बोल्ट डायमीटर इज नथिंग बट द
डायमीटर ऑफ द शँक इट इज कॉल्ड ॲज अ नॉमिनल डायमीटर. त्याला काय म्हणणार तुम्ही? नॉमिनल डायमीटर. मग हा नॉमिनल डायमीटर जो आहे त्याला कशाने डिनोट करणार? इट इज जनरली डिनोटेड बाय डी. द डायमीटर इज जनरली डिनोटेड बाय डी. मग आता हे ऑर्डिनरी टाईप ऑफ ब्लॅक बोल्ट जर बघितले, अनफिनिश बोल्ट जर बघितले, तर याचे जे काही स्पेसिफिकेशन आहे इट इज गिवन इन दी IS कोड 1363. जो IS 1363 जो आहे, IS कोड 1363 यामध्ये तुम्हाला या सगळ्याचे काय डिटेल एक्सप्लेनेशन भेटेल. कोणत्या डायमेन्शन काय प्रॉपर्टीज काय आहे किंवा बाकीच्या प्रॉपर्टीज काय आहे त्या सगळ्या तुम्हाला डिटेलमध्ये इथं भेटतील. इफ यू वॉन्ट एक्स्ट्रा नॉलेज, ओके, दॅट विल नॉट आस्क इन दी एक्झाम. तुम्हाला एक्झाममध्ये कोण त्याचे विचारणार नाही. फॉर एक्झाम्पल मी तर शो केलं आहे की हा जो बोल्ट हेडची जी लेंथ आहे इट इज फ्रॉम 1.65D टू 1.9D. त्याच्यानंतर ही विड्थ जी आहे इट इज 0.65D. त्याच्यानंतर इट इज 0.8D. हे डायमेन्शन तुम्हाला कोणी विचारणार नाही. ओके, इट इज गिवन इन दी IS कोड अँड इट इज गिवन इन दी IS 1363. सो दिस इज अबाउट दी बोल्ट. बोल्टचे कोणकोणते डिफरंट पॅरामीटर आपण डिफाईन केलेले ते बघितले. ओके, मग आता हे एकदा जर बघितलं तर आता मी सांगू शकतो की जे अनफिनिश बोल्ट किंवा ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट आहे इट इज जनरली व्हॅरीज फ्रॉम 5 mm डायमीटर टू 36 mm डायमीटर. जे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहे ते कुठून कुठे अवेलेबल आहे? फ्रॉम 5 mm टू 36 mm. सो वी कॅन से दिस अनफिनिश बोल्ट आर अवेलेबल फ्रॉम 5 mm डायमीटर टू 36 mm डायमीटर. 5 mm टू 36 mm डायमीटर अवेलेबल आहे. आणि डायमीटरला आपण शो कसं करणार? हाऊ टू शो? व्हॉट आर दी जनरल डेजिग्नेशन टू शो दी डायमीटर? जनरली डायमीटर शो करणार ना तुम्ही काय शो करणार? एम पासनं काय करणार? त्याची स्टार्ट करणार. एमनं जर डेजिग्नेशन देणार तुम्ही काय M5 जरी म्हणत असेल तर इट इज मीन्स दॅट दी बोल्ट ऑफ डायमीटर 5 mm. याचा काय अर्थ होतो? द बोल्ट ऑफ डायमीटर 5 mm. तसंच मग 5 mm पासून 36 mm पर्यंत काय बोल्ट डायमीटर अवेलेबल आहे. मग आता हे झालं अबाउट डायमीटर. याच्यावरती एक MCQs विचारले जातात त्यामुळे हे पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. ओके, सो 5 mm टू 36 mm याचं काय होतं? डायमीटर व्हॅरी होतं आहे. मग आता याच्यामधले ग्रेड इम्पॉर्टंट आहे की जे ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट किंवा ब्लॅक बोल्ट आहे त्याचे ग्रेड कुठून कुठं व्हॅरी होता. मग आता ॲज पर IS कोड जर तुम्ही बघितलं, इफ यू सी ॲज पर IS कोड दिस grading of a black type of bolt it is shown like this. The grading it is varies from 3.6 to 12.9. हे जे ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट आहे याची ग्रेड कुठून कुठं व्हॅरी होतो? दॅट ग्रेड व्हॅरीज फ्रॉम 3.6 ग्रेड टू 12.9 ग्रेड. मग एवढ्या ग्रेडचे अवेलेबल आहे. पण जनरली स्ट्रक्चरमध्ये कोणते यूज करता? जनरली स्ट्रक्चरमध्ये यूज करताना यू यूज दी 4.6 ग्रेड अँड 8.8 ग्रेड. 4.6 ग्रेडचा तुम्ही यूज करू शकता किंवा 8.8 ग्रेडचा यूज करू शकता. ह्या दोन टाईपचे तुम्ही बोल्ट यूज करू शकता. मग आता सर व्हॉट इज दिस ग्रेड रिप्रेझेंट? 4.6 ग्रेड लिहिला याचा काय अर्थ होतो? किंवा 8.8 ग्रेड लिहिला याचा काय अर्थ होतो? ओके, लेट्स सी. मग आता ज्यावेळेस मी म्हणतोय की 4.6 टाईपचा ग्रेडचा बोल्ट मी यूज करतोय म्हणजे मी त्या काय करतोय? त्या बोल्टच्या प्रॉपर्टीज रिप्रेझेंट करतोय. त्या बोल्टच्या काय करतोय? प्रॉपर्टीज रिप्रेझेंट करतोय. मग कोणत्या प्रॉपर्टीज रिप्रेझेंट करतोय? आय एम रिप्रेझेंटिंग दी स्ट्रेंथ प्रॉपर्टीज ऑफ दी बोल्ट. मी त्या बोल्टच्या स्ट्रेंथ प्रॉपर्टीज रिप्रेझेंट करतोय. मग आता कशा रिप्रेझेंट करतोय? जर मी 4.6 जर म्हणत असेल तर त्याचा अर्थ काय होतो? लक्ष द्या. सपोज 4.6 टाईपचा काय आहे? बोल्ट आहे. मग 4.6 टाईपचा बोल्ट असेल तर लक्ष द्या इथं 4 एक पॅरामीटर आहे आणि प्लस 0.6 एक पॅरामीटर आहे. प्लस 0.6 एक पॅरामीटर आहे. हा 4 जो रिप्रेझेंट करतोय इज 4 इज नथिंग बट दी 100th ऑफ द अल्टिमेट स्ट्रेंथ. तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेंथ आणि यील्ड स्ट्रेस माहीत असेल असं मी काय करतो? अज्युम करतो. नाउ अल्टिमेट स्ट्रेंथ जी आहे त्याला जर तुम्ही 100 डिवाइड केलं तर हा नंबर तो रिप्रेझेंट करतो. म्हणजेच मी काय म्हणू शकतो? दॅट अल्टिमेट strength of the bolt is nothing but this 4 times of 100. That is means equal to 400 Newton per mm square. Clear? मग आता हा 0.6 काय रिप्रेझेंट करतोय? व्हॉट दिस 0.6 रिप्रेझेंट? दिस 0.6 रिप्रेझेंट द रेशो ऑफ द यील्ड स्ट्रेस टू द अल्टिमेट स्ट्रेस. यील्ड स्ट्रेंथ आणि अल्टिमेट स्ट्रेंथचा काय करतो? रेशो रिप्रेझेंट करतो. मग मी म्हणू शकतो दॅट यील्ड स्ट्रेंथ डिवाइड बाय अल्टिमेट स्ट्रेंथ इज इक्वल टू 0.6. मग आता या बोल्टसाठी जर बघितलं तर अल्टिमेट स्ट्रेंथ किती भेटली आपल्याला?
400 न्यूटन पर एम स्क्वेअर. दॅट मीन्स यू नो द अल्टिमेट स्ट्रेंथ, आणि अल्टिमेट स्ट्रेंथ जर माहीत असेल तर यू कॅन इझिली कॅल्क्युलेट द yield strength. So what can I say here? That yield strength is equal to 0.6 times of 400, and that is nothing but 240 Newton per mm square. That is nothing but 240 Newton per mm square. म्हणजे या ग्रेडचा काय अर्थ होतो 4.6चा. आय थिंक यू हॅव क्लिअर दॅट वन. ओके, तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की त्या ग्रेडिंगचा नेमकी मिनिंग काय होतो, आणि याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला आहे आणि विचारलेही जातात की 4.6 ग्रेडची अल्टिमेट स्ट्रेंथ किती असेल किंवा 4.6 ग्रेडची यील्ड स्ट्रेंथ किती असेल. आता इथं मी 4.6 एक्झाम्पल घेतले. दे कॅन आस्क यू एनी टाईप ऑफ दी ऑर एनी ग्रेड ऑफ दी बोल्ट. ओके, नाव दिस इज अबाउट दी अनफिनिश टाईप ऑफ बोल्ट. आता ह्या अनफिनिश आणि ऑर्डिनरी ब्लॅक बोल्टमध्ये आय जस्ट वॉन्ट टू टेल यू दी वन पॉईंट. एकच पॉईंट याच्यामध्ये सांगायचं राहिलं आहे काय की इथं आपण ज्यावेळेस कोणत्या पण कॅल्क्युलेशनसाठी एरिया जो घेणार आहे अनफिनिश टाईप बोल्ट और ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट, याच्या कॅल्क्युलेशनमध्ये कुठं पण स्ट्रेंथ कॅल्क्युलेशनमध्ये डिझाईनमध्ये ज्यावेळेस आपण एरिया घेणार आहे, तो एरिया घेताना आपण काय करणार आहे, तर जनरली इथं बोल्ट जर तुम्ही बघितला तर बोल्टचे दोन तुम्हाला काय करताय पोर्शन दिसत आहे. एक काय शँक पोर्शन आहे, एक थ्रेडेड पोर्शन आहे. मग ऑब्वियसली इथं जर बघितलं तर इथं थ्रेडचा जो रूट आहे इथला एरिया काय होलाय कमी कमी होत गेलाय. थ्रेडचा जो रूट आहे याचा एरिया काय झाला, थ्रेडचा रूटचा एरिया कमी कमी होत गेला. याचा अर्थ मी जर इथला क्रॉस सेक्शन घेतला शँक पोर्शनचा आणि थ्रेड पोर्शनचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर ऑब्वियसली डिफरंट एरिया विल बी देअर. शँक पोर्शनचा एरिया वेगळा असणार आहे, थ्रेडेड पोर्शनचा एरिया वेगळा असणार आहे. मग आता या रूटचा तुम्ही थोडा एरिया मायनस करत बसणार का, नाही. फॉर दॅट आय एस कोड डायरेक्टली गिव्ह दी रिकमेंडेशन. आय एस कोड काय रिकमेंडेशन देतं, दॅट यू कॅन डायरेक्टली टेक दी थ्रेडेड एरिया is equal to 0.78 times that of the shank area. Okay, आता इथला शँक एरियाचा डायमीटर माहिती आहे. यू कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द शँक, दॅट इज π/4d². आणि एकदा इथला एरिया भेटला तर थ्रेडेड पोर्शनचा एरिया यू कॅन डायरेक्टली टेक ॲज अ 0.78 टाइम्स ऑफ द शँक एरिया. ओके, क्लिअर. सो दिस इज ऑल अबाउट द अनफिनिश टाईप ऑफ बोल्ट और ऑर्डिनरी टाइप्स ऑफ द बोल्ट. मग आता सेकंड जो बोल्ट सांगितला मी कोणता, टर्न टाईप ऑफ बोल्ट. जो टर्न टाईप ऑफ बोल्ट आहे इट इज द सेम ॲज ऑफ दॅट ऑफ द ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट, बट ओनली जो काही शँक जो यूज करणार दॅट शँक इज ऑफ द हेक्झागोनल टाईप. इथं जो शँक दिसत होता दॅट शँक इज ऑफ अ राउंडेड टाईप आहे. बट जो हेक्झागोनल बोल्ट असणार आहे, जो टर्न टाईप ऑफ बोल्ट असणार आहे त्याच्यामध्ये जो शाफ्ट यूज होतोय किंवा जो शँक यूज होतोय इट इज ऑफ द हेक्झागोनल क्रॉस सेक्शन. इट इज अबाउट द टर्न टाईप ऑफ द बोल्ट. It is also that much it is not also important for us. पण जर आपण सेकंड जर बोल्ट जर बघितलं, थर्ड जो टाईप ऑफ बोल्ट सांगितला होता मी कोणता, हाय स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. मग जो हाय स्ट्रेंथ बोल्ट आहे तो जनरली आपला फ्रिक्शन टाईप जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनमध्ये जनरली यूज केला जाता. मग आता हाय स्ट्रेंथ बोल्ट काय आहे, आता हाय स्ट्रेंथ बोल्ट जर तुम्ही बघितले जो थर्ड टाईप आहे दॅट हाय स्ट्रेंथ बोल्ट जनरली जे असतात इट इज मेड ऑफ अ मीडियम कार्बन स्टील. जे हाय स्ट्रेंथ बोल्ट असतात ते कसे असतात, इट इज मेड ऑफ अ मीडियम कार्बन स्टील. बट तुम्ही जे लो कार्बन स्टीलचे बघितले ते कोणते, ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट. याच्यावरती पण MCQ फ्रेम होऊ शकतो. त्यात ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट आर मेड अप ऑफ डॅश डॅश, दॅट इज मी तो लो कार्बन स्टील, मीडियम कार्बन स्टील, हाय कार्बन स्टील. ओके, सो जो हाय स्ट्रेंथ बोल्ट आहे किंवा फ्रिक्शन टाईपचा बोल्ट आहे इट इज मेड ऑफ अ मीडियम कार्बन स्टील. मग आता जो हाय स्ट्रेंथ बोल्ट आहे थर्ड दॅट इज नथिंग बट द हाय स्ट्रेंथ बोल्ट किंवा त्यालाच काय म्हणलं तुम्ही फ्रिक्शन टाईप ऑफ बोल्ट. मग आता हाय स्ट्रेंथ बोल्टमध्ये जर बघितलं तर हाय स्ट्रेंथ बोल्टमध्ये इट इज मेड अप ऑफ मीडियम कार्बन स्टील. आता याचे ग्रेड जर तुम्ही बघितलं तर हाय स्ट्रेंथ बोल्टचे जर ग्रेड बघितलं त्याच्यात ग्रेडला कसं डेजिग्नेट आपण करणार, त्याला ग्रेडला डेजिग्नेट कसं करणार. जो डायमीटर जो आहे तो डायमीटर तो सेम डेजिग्नेट करणार, इट इज विथ द लेटर M अँड डायमीटर D. पण जो ग्रेड आहे त्या ग्रेडला कसं रिप्रेझेंट करणार, याचं जे ग्रेड डेजिग्नेशन आहे इट इज अ डिफरंट वन. मग आता याचं ग्रेडचं जे डेजिग्नेशन आहे दॅट ग्रेड डेजिग्नेशन इज लाईक 8.8S टू 10.9S. याचं जे ग्रेड आहे जनरली दॅट ग्रेड व्हॅरीज फ्रॉम 8.8S टू 12.9S. मग आता हा S काय रिप्रेझेंट करतोय, व्हॉट इज दिस S रिप्रेझेंटिंग, दिस S रिप्रेझेंट हाय स्ट्रेंथ. हा S काय रिप्रेझेंट करतोय, दिस S रिप्रेझेंटिंग हाय स्ट्रेंथ.
हा एस रिप्रेझेंट करतोय हाय स्ट्रेंथ, आणि हा जो 8.8 आणि 10.9 आहे इट इज सेम ॲज लाईक अ ऑर्डिनरी टाईप ऑफ दी बोल्ट. ओके, सो याच्यामध्ये डिफरंट काय सांगायचं नाही आहे, बट हाय स्ट्रेंथ बोल्ट आहे, त्या हाय स्ट्रेंथ बोल्टची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे त्या टेन्साईल स्ट्रेंथ इज व्हेरी हाय. व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी बोल्ट आणि हाय स्ट्रेंथ बोल्टला बेसिक डिफरन्स काय आहे की ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन करताय, ज्यावेळेस तुम्ही काय करताय कनेक्शन करताय. सो लेट्स से मी एक 2 फ्लॅट सेक्शन घेतोय आणि त्या 2 फ्लॅट सेक्शनवरती काय करतोय एक टाईपचा जॉईंट घेतोय. सपोज आय एम टेकिंग दिस 2 फ्लॅट्स आणि या 2 फ्लॅट्सवरती काय करतोय मी एकमेकावरती ओव्हरलॅप करतोय आणि याच्यामध्ये मला काय करायचं आहे कनेक्शन करायचं आहे. आता कनेक्शन करताना मी काय केला इथं बोल्ट यूज केला. कनेक्शन करताना मी इथं काहीतरी काय केला बोल्ट यूज केला. मग आता हा बोल्ट ज्यावेळेस यूज केला तो बोल्ट सपोज मी काय केला ऑर्डिनरी टाईपचा बोल्ट यूज केला. कोणत्या टाईपचा बोल्ट यूज केला ऑर्डिनरी टाईपचा बोल्ट यूज केला. मग इथं जर ऑर्डिनरी टाईपचा बोल्ट जर यूज केला तर काय होणार की ज्यावेळेस मी ह्या फ्लॅटवरती लोड देणार आणि या फ्लॅटवरती लोड देणार त्यावेळेस हा जो बोल्ट होल आहे या बोल्ट होल ज्यावेळेस इथं मी पी लोड अप्लाय करणार हा पी लोड ह्या बोल्टवरती अप्लाय होणार, हा बोल्ट इथं परत लोड घेणार आणि हा बोल्ट परत ह्या प्लेटवरती काय करणार ट्रान्सफर करणार. म्हणजेच हा जो बोल्ट आहे तो लोड बोल्ट याच्यावरती काय होतोय बिअर होतोय, हा बोल्ट याच्यावरती काय होतोय बिअर होतोय. म्हणजेच जे ऑर्डिनरी टाईप ऑफ बोल्ट असतात ते बाय बिअरिंग ॲक्शन लोड ट्रान्सफर करतात, बाय बिअरिंग ॲक्शन लोड ट्रान्सफर करतात. मग सेकंड जो बोलतोय मी हाय स्ट्रेंथ बोल्ट, हा हाय स्ट्रेंथ बोल्टमध्ये काय डिफरन्स आहे ज्यावेळेस हाय स्ट्रेंथ बोल्ट असतो त्या हाय स्ट्रेंथ बोल्टला तुम्ही काय करता हा जो नट तुम्ही याच्यावरती फिक्स करताय तो नट फिक्स करताना खूप हाय स्ट्रेंथला फिक्स करणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा नट फिक्स करत जाणार तर ऑब्विसली ह्या बोल्टवरती काय येणार टेन्साईल फोर्स येणार ह्या बोल्ट, कारण तो बोल्ट काय होणार इलॉंगेट होण्याचा ट्राय करणार. मग याच्यावरती टेन्साईल फोर्स आल्यानंतर ऑब्वियसली ह्या फ्लॅटमध्ये आणि बोल्टमध्ये इथं काहीतरी काय होणार फ्रिक्शन जनरेट होणार आणि हा फ्रिक्शन रेजिस्टन्स काय करणार ह्या लोडला रेजिस्ट करणार. म्हणजेच त्यामुळेच त्याला काय म्हणतात फ्रिक्शन टाईप ऑफ बोल्ट, त्याच्यामुळेच त्याला काय म्हणतात फ्रिक्शन टाईप ऑफ बोल्ट. आणि त्याच्यापासून जे कनेक्शन आपण करतो त्याला म्हणतो फ्रिक्शन टाईप ऑफ कनेक्शन. आणि जे ऑर्डिनरी बोल्ट आहे त्याच्यापर्यंत आपण जे कनेक्शन करतो त्याला काय म्हणतात बेरिंग टाईप ऑफ कनेक्शन, कारण तो लोड कसा ट्रान्सफर करत होता बाय बेरिंग ॲक्शन आणि हा कसा लोड ट्रान्सफर करतोय बाय फ्रिक्शन ॲक्शन. सो देर आर 2 टाईप्स ऑफ कनेक्शन, बेरिंग कनेक्शन आणि फ्रिक्शन टाईप ऑफ कनेक्शन, दॅट विल सी आफ्टर. ओके, ते कनेक्शन आपण नंतर बघू, बट दिस इज द बेसिक ऑफ द ऑर्डिनरी बोल्ट आणि हाय स्ट्रेंथ बोल्ट. ओके, नाऊ नेक्स्ट जर आपण बघितलं तर बोल्टचे टाईप बघितल्यानंतर आफ्टर लुकिंग टुवर्ड्स दी types of the bolt, now we can discuss about the types of the joint. आपण काय करू शकतो आता we can discuss about the types of the joint. मग आता ज्यावेळेस मी टाईप्स ऑफ जॉईंट बोलतोय तर वी बेसिकली डील विथ दी 2 टाईप्स ऑफ द जॉईंट. बेसिकली आपण 2 टाईपच्या जॉईंटबद्दल काय करतो डील करतो. नाउ विच 2 टाईप्स ऑफ जॉईंट? फर्स्ट वी विल डील विथ द लॅब टाईप ऑफ जॉईंट अँड सेकंड वी विल डील विथ द बट टाईप ऑफ द जॉईंट. आता लॅब टाईपचा जॉईंट आहे, बट टाईपचा जॉईंट आहे. नाउ व्हॉट इज दिस लॅब जॉईंट, व्हॉट इज दिस बट जॉईंट? ओके, नाउ विल क्लिअर दॅट व्हॉट इज लॅब जॉईंट अँड व्हॉट इज बट जॉईंट. फर्स्ट वी विल सी दी डिस्कशन अबाउट दी लॅब जॉईंट. आता लॅब जॉईंट जर बघितला तर नाउ आय एम ड्रॉइंग दी फिगर सो यू कॅन क्लिअर व्हॉट इज मीन बाय दी लॅब जॉईंट. लेट्स से सपोज आय एम टेकिंग वन फ्लॅट टाईप ऑफ दी सेक्शन. मी काय करतो एक फ्लॅट टाईपचा सेक्शन घेतोय आणि या फ्लॅट टाईपचा एक सेक्शन घेऊन आता काय करायचं आहे मला सेकंड फ्लॅट याच्याबद्दल काय करायचं आहे कनेक्ट करायचं आहे. नाउ आय वॉन्ट टू कनेक्ट दी सेकंड टाईप्स ऑफ दी फ्लॅट. आता सेकंड टाईपचा फ्लॅट कनेक्ट करण्यासाठी मी काय करणार याच्यावरतीच काय करणार याला ओव्हरलॅप करणार. याच्यावरतीच याला काय केलं मी ओव्हरलॅप केलं. सो आय एम ओव्हरलॅपिंग दी सेकंड फ्लॅट ऑन दी फर्स्ट फ्लॅट. सो फर्स्ट फ्लॅटवरतीच मी काय केलं याला ओव्हरलॅप केलं. मग आता फर्स्ट फ्लॅटवरती ओव्हरलॅप केल्यानंतर दॅट फिगर विल बी लुकिंग लाईक दिस. जी फिगर जी आहे ती फिगर काय अशी काहीतरी तुम्हाला दिसते. ओके, सो दिस 2 फ्लॅट्स हॅज बीन ओव्हरलॅप ऑन ओव्हर इच अदर. मग ते 2 फ्लॅट आपण एकमेकावरती काय केले ओव्हरलॅप केले. मग आता एकमेकावरती ओव्हरलॅप केल्यानंतर आपण काय करायचं त्याला कनेक्ट करायचं आहे सो दॅट यू कॅन ट्रान्सफर दी लोड फ्रॉम इच अदर. ज्यावेळेस मी ह्या फ्लॅटवरती लोड लावणार इट दॅट लोड शुड ट्रान्सफर टू दिस फ्लॅट सो दॅट इट कॅन बिअर दी लोड. ओके, मग आता याला मग इथं कनेक्ट करणं काय आहे गरजेचं आहे. मग ज्यावेळेस असं एकमेकावरती ओव्हरलॅप तुम्ही करताय आणि ओव्हरलॅप केल्यानंतर काय करता इथं बोल्टेड
कनेक्शन करताय. इथं काय करताय, बोल्टेड कनेक्शन करताय. मग याला ज्यावेळेस तुम्ही बोल्ट फिक्स करणार दोन फ्लॅटला, तर फिक्स केल्यानंतर इथं काय करतोय की टाईपचा जॉईंट तयार होतोय. अँड दिस टाईप ऑफ जॉईंट इज कॉल्ड ॲज अ लॅप जॉईंट. लॅप म्हणजे काय, तुम्ही एकमेकावरती काय करताय, ओव्हरलॅप करताय. दिस इज अ लॅप टाईप ऑफ जॉईंट. ओके. मग आता इथं एक IS कोडचं रिकमेंडेशन, इट इज इम्पॉर्टंट. वन ऑफ द रिकमेंडेशन ऑफ द IS कोड इज इम्पॉर्टंट. मग कोणतं रिकमेंडेशन, दिस लॅप लेंथ, ही जी लॅप लेंथ तुम्हाला इथं दिसते. ओके. फर्स्ट फ्लॅटवरती सेकंड फ्लॅट जेवढा ओव्हरलॅप झाला आहे त्याला काय म्हणतात, लॅप लेंथ. दिस कॉल्ड ॲज अ लॅप लेंथ. याला म्हणणार तुम्ही लॅप लेंथ. And what is IS code recommendation, that this lap length should not be more than the thickness of the thinner plate or 40 mm, whichever is more. म्हणजे IS कोड जर रिकमेंडेशन जर बघितलं तर ही काही जी लॅप लेंथ आहे, ही लॅप लेंथ जी आहे, इट शुड नॉट बी लेस दॅन the thickness of the thinner plate or 40 mm or 40 mm, whichever is more. म्हणजेच ही जी फर्स्ट प्लेट आहे याची काहीतरी थिकनेस असणार आहे, ही सेकंड प्लेट आहे याची काहीतरी थिकनेस असणार आहे, T1 and T2. ओके. मग आता ही T1 आणि T2 ज्यावेळेस इथं शो करतोय मी, तर याच्यामधली जी काही मिनिमम असेल ती आणि 40 mm ह्या दोघांपेक्षा काय असली पाहिजे, ही लॅप लेंथ ग्रेटर असली पाहिजे. ओके. दॅट इज लॅप लेंथ शुड नॉट बी लेस दॅन T minimum and 40 mm. This is nothing but the IS code recommendation for the lap joint. Okay. Now this is the first type of joint. Second type of joint जर बघितला, if you see the second type of joint, that second type of joint is nothing but the butt type of the joint. मग आता butt type joint ज्यावेळेस बघतोय आपण, second is nothing but your butt type of the joint. Now what is the actual difference between the butt type of the joint and lap type of the joint? What is the actual difference between the butt type of the joint and lap type of the joint? So let me draw the figure, let me draw the diagram so that you can get clear what is the actual difference between the lap joint and the butt joint. Okay. Now suppose I am taking this first flat and now I am taking this second flat. Okay. Now I am considering this second flat over here. This is a flat type section. आपण पहिल्या लेक्चर आहे, पहिल्या लेक्चरमध्ये बघितलंय that ISF it is nothing but the Indian standard flat. आणि इंडियन स्टँडर्ड फ्लॅट मी इथं यूज करतोय. दिस इज फर्स्ट फ्लॅट, दिस इज अ सेकंड फ्लॅट. ओके. मग आता हे दोन टाईपचे फ्लॅट मला काय करायचे, कन्सिडर करायचे आहे. मग आता दोन टाईपचे फ्लॅट कन्सिडर करताना मी काय करणार की याच्यावरती एक सेपरेट प्लेट काय करणार, ओव्हरलॅप करणार. याच्यावरती काय करणार, एक सेपरेट प्लेट ओव्हरलॅप करणार. आणि सेपरेट प्लेट जी ओव्हरलॅप करणार आहे, इट विल बी लाईक दिस. दॅट सेपरेट प्लेट विल बी लाईक दिस. मग आता सेपरेट प्लेट याच्यावरती ओव्हरलॅप केल्यानंतर मी काय करणार, इथं बोल्टेड कनेक्शन करणार. आय विल टेक दी बोल्टेड कनेक्शन ओव्हर हिअर अँड ऑल्सो बोल्टेड कनेक्शन ओव्हर हिअर. मग आता दोन टाईपचे बोल्टेड कनेक्शन इथं केल्यानंतर हा जो एक जॉईंट फॉर्म झाला, दिस टाईप ऑफ जॉईंट इज कॉल्ड ॲज अ बट जॉईंट. दिस टाईप कॉल्ड ॲज अ बट जॉईंट. मग आता याच्यामध्ये परत जर बघितलं आपण तर हे जे दोन फ्लॅट जॉईंट केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ दिस प्लेट, दिस प्लेट इज कॉल्ड ॲज अ कवर प्लेट. या प्लेटला आपण काय म्हणणार, कवर प्लेट. दिस कॉल्ड ॲज अ कवर प्लेट. मग आता ज्या वेळेस एकच प्लेट आपण यूज करतोय, दिस इज कॉल्ड ॲज अ सिंगल कवर प्लेट बट जॉईंट. दिस विल बी कॉल्ड ॲज अ सिंगल कवर प्लेट बट जॉईंट. बट इफ यू सी हिअर यू कॅन यूज अनदर प्लेट ओव्हर हिअर. इथं काय करू शकतो आपण, दुसरी प्लेट पण काय करू शकतो, जॉईंट करू शकतो. अँड इफ यू जॉईन दिस अनदर प्लेट, these two cover plates will be there and such type of butt joint will be called as a double cover butt joint. याला काय म्हणणार तुम्ही, डबल कवर बट जॉईंट. मग आता डबल कवर बट जॉईंट बघितला, सिंगल कवर बट जॉईंट बघितला आणि कोणता लॅप जॉईंट बघितला. मग आता लॅप जॉईंट जर होता तर बट जॉईंटची गरज का पडली, किंवा व्हॉट इज द ॲक्च्युअल डिफरन्स फ्रॉम स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू इन दी लॅप जॉईंट अँड इन दी बट जॉईंट. ओके. नाव तुम्ही जर बघितलं लॅप जॉईंटमध्ये, इफ यू सी द लॅप जॉईंट जर तुम्ही जर बघितला, लॅप जॉईंट जर बघितला, इफ यू सी हिअर आय एम अगेन ड्रॉविंग दी लॅप टाईप ऑफ जॉईंट. I am again drawing the figure for the lap type of joint. Okay, this is the lap type of joint. मग आता होतं काय इथं की ज्यावेळेस तुम्ही बोल्ट इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, इथं काय केलेलं आहे, बोल्ट प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यावरती तुम्ही लोडिंग करताय, ऑब्विसली काय होणार आहे, इथं
हा जो लोड आहे फर्स्ट लोड आणि जो सेकंड लोड आहे P1 दिस इज अँड दिस इज P2, दिस P1 अँड P2 आर नॉट अलॉंग दी सेम लाईन ऑफ ॲक्शन. ते एका सेम लाईन ऑफ ॲक्शनवरती आहे का नाही, कारण इथं जर बघितलं तर P1 ह्या प्लेटवरती ॲक्ट होतं आहे आणि P2 खालच्या प्लेटवरती ॲक्ट होते. म्हणजेच काय होतं आहे की अशा टाईपचं काय होतं तिथं स्ट्रक्चरल पॉईंट तयार होतं आहे. कसा की P1 इथं ॲक्ट होतं आहे आणि P2 इथं ॲक्ट होतं आहे. म्हणजेच काय होतं आहे ऑब्वियसली मोमेंट फॉर्मेशन इज देअर. इथं काय होतं आहे मोमेंट फॉर्म होते आणि मोमेंट फॉर्म होते म्हणजेच ह्या बोल्टमध्ये काय येत आहे फ्लेक्चरल स्ट्रेसेस जनरेट होत आहे. त्या बोल्टमध्ये काय होत आहे फ्लेक्चरल स्ट्रेसेस जनरेट होत आहे अँड दॅट शुड नॉट हॅपन. कारण फ्लेक्चरल स्ट्रेसेस जर जनरेट झाल्या तर बोल्ट तुम्ही ज्या फंक्शनसाठी किंवा ज्या इंटेंडेड फंक्शननं तुम्ही तिथं बोल्ट यूज केला आहे इट विल नॉट बी सफिशियंट टू परफॉर्म दॅट फंक्शन. कारण त्याची स्ट्रेंथ काय होणार आहे कमी होणार आहे बिकॉज ऑफ दी फ्लेक्चरल स्ट्रेसेस. सो इथं फ्लेक्चरल तयार होते का बिकॉज ऑफ दी इसेंट्रिसिटी बिटवीन धीस टू फोर्सेस. या दोन फोर्सेसमध्ये जी इसेंट्रिसिटी जनरेट होते P1 आणि P2 त्याच्यामुळे इथं बेंडिंग स्ट्रेसेस तयार होत आहे अँड दॅट इज कॉजिंग दी और डिक्रीजिंग दी स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट. पण बट जॉईंटमध्ये जर तुम्ही जर बघितलं सपोज यू आर टेकिंग दी सिंगल कवर बट जॉईंट, ज्यावेळेस तिथं लोड ॲक्ट होतोय दिस लोड आर अलॉंग दी सेम लाईन ऑफ ॲक्शन. दिस लोड आर अलॉंग दी सेम लाईन ऑफ ॲक्शन. मग एकाच लाईन ऑफ ॲक्शनवरती असेल तर देर विल बी नो जनरेशन ऑफ दी इसेंट्रिसिटी आणि इसेंट्रिसिटी तयार होत नसेल तर ऑब्वियसली देर विल बी नो जनरेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट. मग बेंडिंग मुवमेंट तयार होत नसेल तर ऑब्वियसली फ्लेक्चरल स्ट्रेसेस विल नॉट बी देअर अँड फ्लेक्चरल स्ट्रेसेस नसतील तर जो बोल्ट आहे बोल्टची स्ट्रेंथ डिक्रीज होणार नाही. ओके. आणि सिंगल कवर बट जॉईंटमध्ये सुद्धा थोडीफार इसेंट्रिसिटी येऊ शकते पण ज्या वेळेस तुम्ही डबल कवर बट जॉईंट यूज करताय यू आर कम्प्लिटली इलिमिनेटिंग दी इसेंट्रिसिटी. तुम्ही कम्प्लिटली इसेंट्रिसिटी इलिट करताय काय करताय रिमूव्ह करताय आणि दॅट मीन्स यू आर कम्प्लिटली इलिमिनेटिंग दी फ्लेक्चरल स्ट्रेसेस. ओके. दिस इज द ॲक्च्युअल डिफरन्स बिटवीन लॅब जॉईंट आणि बट जॉईंट. त्याच्यामध्ये कोणत्या स्ट्रेसेस जनरेट होत आहे किंवा आपण हे बघितलं की सिंगल कवर बट जॉईंट किंवा डबल कवर बट जॉईंट काय आहेत. ओके. Now if you see the next point in the bolted connection जो महत्त्वाचा आहे की आपण पहिले टाईप्स ऑफ बोल्ट बघितलं त्याच्यानंतर टाईप्स ऑफ जॉईंट बघितलं. आता आपल्याला मेन बघायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही हा जॉईंट फॉर्म करताय ज्यावेळेस तुम्ही हे बोल्टेड कनेक्शन जनरेट करताय हे कनेक्शन फेल होताना कोणत्या टाईपने फेल होऊ शकतं. कारण इथं जर बघितलं तुम्ही तर इथं बोल्ट पण फेल होऊ शकतो आणि प्लेट पण फेल होऊ शकते. ओके. दॅट मीन्स बोल्ट कॅन ऑल्सो फेल अँड प्लेट कॅन ऑल्सो फेल. So depend on that there are 6 type of the failures in the bolted connection. ज्यावेळेस बोल्टेड कनेक्शन फेल होते ते एक 6 ते 7 टाईपने काय होऊ शकतं फेल होऊ शकतं आणि ते बघणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्हाला याच्यावरती पण डायरेक्टली MCQs फॉर्म होऊ शकता. तुम्हाला एक स्टेटमेंट देतील अँड दे विल आस्क यू व्हॉट टाईप ऑफ फेल्युअर इज दिस. हे कोणत्या टाईपचं फेल्युअर आहे तर ते फेल्युअर जे आहे बोल्टेड कनेक्शनचे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट वी विल सी द टाईप्स ऑफ दी फेल्युअर इन दी बोल्टेड कनेक्शन. किंवा कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही कोणती पण गोष्ट डिझाईन करताय डिझाईन करताना त्या स्ट्रक्चरचे किंवा त्या जे पण तुम्ही गोष्ट डिझाईन करताय त्याचे तुम्हाला फेल्युअर पॉईंट माहीत पाहिजे आणि त्या फेल्युअर पॉईंटला तुम्ही ओव्हरकम करता म्हणजेच तुम्ही काय करता डिझाईन करता. सो यू मस्ट नो दी फेल्युअर ऑफ दी bolted joint. So first we will discuss what are the failure in the bolted connection or we can say type of failure in bolted connection. टाईप ऑफ आता इथं आपण जर बघितलं तर इथं काय केलेलं आहे मी डिफरंट टाईप्स ऑफ बोल्टेड कनेक्शनचे फेल्युअर आहे ते फेल्युअर तुम्हाला इथं दिसत आहे. ओके. मग आता 1 बाय 1 बघू आपण की कोणत्या टाईपचे इथं काय होत आहे फेल्युअर होत आहे. नाउ इफ यू सी क्लिअरली जर बघितलं तर मी 2 टाईपमध्ये काय केलं आहे कनेक्शनचे फेल्युअर डिवाइड केलेलं आहे. बोल्टेड कनेक्शन ज्या ज्या टाईपनं फेल होऊ शकतं ते मी 2 टाईपमध्ये डिवाइड केले. कोणत्या 2 टाईपमध्ये फर्स्ट वन इज द फेल्युअर ऑफ द बोल्ट अँड सेकंड वन इज नथिंग बट द फेल्युअर ऑफ द प्लेट. फेल्युअर ऑफ द बोल्ट आणि प्लेट. कारण ज्यावेळेस तुम्ही कनेक्शन करताय कनेक्शनमध्ये काय काय आहे बोल्ट आहे आणि प्लेट आहे किंवा जो काही तुमचा स्ट्रक्चरल मेंबर असेल मग तो स्ट्रक्चरल मेंबर फेल होईल किंवा बोल्ट फेल होईल. ओके. नाउ फर्स्ट विल सी हाऊ दी बोल्ट विल फेल. हा बोल्ट कसा फेल होईल ते आपण बघूया कोणकोणत्या टाईपने तो फेल होऊ शकतो. फर्स्ट इथं जर बघितलं तर लेट्स से सपोज मी काय केलं आहे 2 फ्लॅट कनेक्ट केलेले आहे. मग आता 2 फ्लॅट ज्यावेळेस कनेक्ट केलेले हा एक लोड जो आहे तो या फ्लॅटवरती आहे ना जो सेकंड लोड आहे तो या फ्लॅटवरती आहे. ज्यावेळेस हे दोघं लोड एकमेकाच्या ऑपोजिट डायरेक्शनला ओढताय अँड लेट्स से दी स्ट्रेंथ ऑफ दिस प्लेट इज मोर ॲज कम्पेअर टू दी स्ट्रेंथ ऑफ दिस बोल्ट. मग बोल्टची स्ट्रेंथ जर कमी असेल तर काय होतं इथं बोल्ट शेअर ऑफ होतोय. बोल्ट काय होतोय शेअर ऑफ होतोय. म्हणजे काय की बोल्ट जो इथं स्ट्रेट होता तर स्ट्रेट काय झाला इथं शेअर फोर्समुळे तो इथं
फेल होऊन काय झालं आहे साईडला गेलेला आहे. म्हणजेच काय इथं शिअर फेल्युअर झालेला आहे. इथं काय झालं आहे शिअर फेल्युअर ऑफ दी बोल्ट बिकॉज ऑफ दी शिअर फोर्स हा काय झालं बोल्ट फेल झालेला आहे. मग ह्या टाईपच्या फेल्युअरला तुम्ही काय आणणार शिअर फेल्युअर ऑफ दी बोल्ट. याला काय आणणार तुम्ही शिअर फेल्युअर. याला काय आणणार शिअर फेल्युअर ऑफ दी बोल्ट. नाव सेकंड जर तुम्ही इथं जर बघितलं तर काय झालेलं आहे हा जो बोल्ट मी शो केलेला आहे हा बोल्ट जर बघितला तुम्ही तर इथं काहीतरी डिफॉर्म झालेला आहे. हा काय झालेला आहे डिफॉर्म झालेला आहे. मग आता सपोज इमॅजिन करा की मी इथं काहीतरी बोल्ट कनेक्ट केलेला होता. इथं काय केलेला होता बोल्ट कनेक्ट केलेला होता. मग आता या बोल्टची जी स्ट्रेंथ आहे दी स्ट्रेंथ ऑफ दिस बोल्ट अँड दी स्ट्रेंथ ऑफ दी प्लेट इज कम्पेरेबल. किंवा आपण असं म्हणू शकतो की स्ट्रेंथ ऑफ दिस प्लेट इज लिटल बिट मोर. मग आता मोर जर असेल तर तो डायरेक्टली शिअर फेल्युअर होत नाही. पण काय होतं आहे की हा जी प्लेट आहे ती प्लेट या बोल्टवरती इथं बिअर करते. ही प्लेट जी आहे ज्यावेळेस हा लोड त्याला इकडं ओढतोय त्यावेळेस ही प्लेट इथं काय करते बिअर करते आणि त्याच्यामुळे या बोल्टमध्ये काय होते स्मॉल डिफॉर्मेशन येतं आहे. मग ते कशामुळे झालं बिकॉज ऑफ दी बेरिंग ऑफ दिस प्लेट ऑन दिस बोल्ट. ह्या प्लेटनं या बोल्टवरती काय केलं बेरिंग फोर्स अप्लाय केला आणि त्यामुळे तिथं काय आलं एक स्मॉल डिफॉर्मेशन ऑफ दी बोल्ट. त्याच्यामुळे अशा टाईपच्या फेल्युअरला तुम्ही काय आणणार बेरिंग फेल्युअर ऑफ दी बोल्ट. याला काय आणणार तुम्ही बेरिंग फेल्युअर ऑफ दी बोल्ट. नाव सेकंड कोणत्या वेजनं बोल्ट फेल होऊ शकतो. इफ यू सी हिअर मी काय केलं आहे की बोल्टवरती एक ॲक्झियल टाईपचे फोर्सेस शो केलेले आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर बोल्टवरती शिअर टाईपचे फोर्स जनरेट होत होते. पण इथं जर बघितलं तर अलॉंग दी ॲक्सिस ऑफ दी बोल्ट तुम्ही काय केलेलं आहे फोर्सेस शो केलेले आहे. मग हा पी फोर्स आणि पी फोर्स हा काय करतोय या बोल्टमध्ये टेन्साईल फोर्स जनरेट करतोय. हा फोर्स काय तयार करतोय याच्यामध्ये टेन्साईल टाईपचे स्ट्रेसेस तयार करतोय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याला टेन्शन देणार इफ दिस फोर्स एक्सीड दी टेन्साईल कॅपॅसिटी ऑफ दिस बोल्ट ऑब्वियसली हा बोल्ट काय होणार फेल होणार. इथं फेल होणार. इट विल ब्रेक इन टू दी टू पीसेस. मग याला काय होणार तुम्ही इट विल बी द टेन्शन फेल्युअर ऑफ दी बोल्ट. याला काय होणार तुम्ही टेन्शन फेल्युअर ऑफ दी बोल्ट. मग आता जर नेक्स्ट तुम्ही बघितलं तर इथं बघा मी दोन फ्लॅट कनेक्ट केलेले आहे ओव्हर दिस फ्लॅट. ओके म्हणजेच ही जी फ्लॅट आहे इट इज इन बिटवीन दिस टू फ्लॅट्स. मग आता इथं मी बोल्टेड कनेक्शन केलं तर लेट्स से दिस फ्लॅट हॅव्हिंग अ लार्जर फोर्स ॲज कम्पेअर टू दिस टू फ्लॅट्स अँड दी स्ट्रेंथ ऑफ दिस बोल्ट इज लेस ॲज कम्पेअर टू दिस प्लेट. त्यावेळेस काय होतं आहे की हा बोल्ट काय होतं इथं बेंड होतोय. इथं काय होतं फ्लेक्झरल स्ट्रेसेस येत आहे. मग हा बोल्ट काय होतं इथं बेंड होतोय. मग याला काय म्हणतो तुम्ही बेंडिंग फेल्युअर ऑफ दी बोल्ट. याला काय म्हणणार तुम्ही बेंडिंग फेल्युअर ऑफ दी बोल्ट. सो दीज आर सम 4 टाईप्स ऑफ दी फेल्युअर ऑफ दी बोल्ट. अशा प्रकारे बोल्ट फेल होऊ शकतो इन दी कनेक्शन. आणि कनेक्शन आपल्याला फेल होऊन द्यायचं नाही. त्यामुळे आपल्याला फेल्युअर माहीत असणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण डिझाईन करू शकतो सो दॅट दिस बोल्ट शुड नॉट फेल. म्हणजे 4 टाईपचे काय बोल्टचे फेल्युअर आहे. मग आता प्लेट कोणत्या टाईपने फेल होऊ शकते लेट्स सी. सपोज मी 2 फ्लॅट एकमेकावरती ओव्हरलॅप केलेले आहे आणि ज्या वेळेस ही फ्लॅट इकडं मूव्ह होते आणि ही फ्लॅट इकडं मूव्ह होते बिकॉज ऑफ दी फोर्सेस तर काय होतंय की इथं बोल्टच्या नियर रिजनमध्ये लार्ज स्ट्रेसेस जनरेट होत आहे. बोल्टच्या नियर अबाउट रिजनमध्ये लार्ज स्ट्रेसेस जनरेट होत आहे. अँड बिकॉज ऑफ दिस लार्ज जनरेशन ऑफ दी स्ट्रेसेस इथं ज्या प्रिन्सिपल स्ट्रेसेस फॉर्म होत आहे त्या प्रिन्सिपल स्ट्रेसेस फॉर्म झाल्यामुळं बिकॉज इथं काय असणार एक स्ट्रेस एलिमेंट असणार आहे आणि स्ट्रेस एलिमेंटवरती डिफरंट काय होणार आहे स्ट्रेसेस फॉर्म होणार आहे आणि त्याची जी प्रिन्सिपल स्ट्रेस आहे ती प्रिन्सिपल टेन्साईल स्ट्रेस इज ॲक्टिंग ओव्हर देअर. त्याच्यामुळे काय होणार याच्यामध्ये शिअर फेल्युअर जनरेट होणार आहे आणि त्यामुळे काय होतं आहे की बोल्ट सहित एक पीस बाजूला निघणार आणि जो इकडे जी उरलेली प्लेट आहे ती बाजूला निघणार. म्हणजेच एक ब्लॉक बाजूला निघतोय. काय निघतोय ब्लॉक बाजूला निघतोय कम्प्लिटली. अशा टाईपचा जो फेल्युअर त्याला म्हणता तुम्ही ब्लॉक शिअर फेल्युअर. अशा टाईपच्या फेल्युअरला काय म्हणता ब्लॉक शिअर फेल्युअर और सिम्पली तुम्ही म्हणू शकता शिअर फेल्युअर ऑफ दी प्लेट. ओके दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ द फेल्युअर इन दी प्लेट. आता सेकंड जर तुम्ही बघितला तर लेट्स से मी काय केलेलं आहे 2 फ्लॅट ओव्हरलॅप केलेले इथं बोल्ट दाखवलेला आहे आणि या बोल्टच्या नियर अबाउट रिजनला काहीतरी काय क्रीप जनरेट झालेली आहे काहीतरी स्ट्रेसेसमुळं डिफॉर्मेशन प्लेटमध्ये झालेलं आहे. मग सेम कशामुळे झालं ज्यावेळेस या बोल्टची स्ट्रेंथ इज ग्रेटर ती काय जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस प्लेट. त्यामुळे काय होतं आहे या प्लेटमध्ये इथं नियर रिजनमध्ये डिफॉर्मेशन होतं आहे बिकॉज ऑफ दी या फोर्समुळे इथं काय नियर अबाउट रिजनमध्ये डिफॉर्मेशन होते प्लेटमध्ये. म्हणजेच हे बेअरिंग टाईप ऑफ फोर्समुळे बेअरिंग फेल्युअर होतं आहे कोणाचं प्लेटचं आणि मग या फेल्युअरला ऑब्विसली काय होणार बेअरिंग फेल्युअर ऑफ दी प्लेट. ओके नाव सेकंड जर बघितलं तर काय होतं आहे
की ज्यावेळेस मी बोल्ट प्रोव्हाइड करतोय, बोल्ट प्रोव्हाइड केल्यामुळं ह्या बोल्टची स्ट्रेंथ जर खूप जास्त जर असेल, बोल्टची स्ट्रेंथ जर खूप जास्त जर असेल तर ह्या प्लेटमध्ये इथं टेन्साईल फोर्सेस जनरेट होत आहे आणि काय होतं इथं टिअरिंग फेल्युअर होते, म्हणजे टिअर होते डायरेक्टली प्लेट, काय होतं टिअर होते, ज्याला तुम्ही काय म्हणू शकता की फाटते डायरेक्ट प्लेट. ओके, म्हणजे इथं काय होतंय की जी प्लेट आहे इथं एक फेल्युअर प्लेन तयार होणार आणि या फेल्युअर प्लेनच्यामुळं काय होतं इथं टेन्साईल ट्रेसेसमुळं इथं काय होते प्लेटचं पूर्ण टिअरिंग होत आहे, म्हणजे प्लेट कम्प्लिटली 2 पीसेसमध्ये डिवाइड होते. याला म्हणता तुम्ही टेन्शन फेल्युअर ऑफ द प्लेट किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता टिअरिंग फेल्युअर ऑफ द प्लेट. ओके, दीज आर दी फेल्युअर ऑफ दी बोल्टेड कनेक्शन, दीज आर दी फेल्युअर ऑफ दी बोल्टेड कनेक्शन. मग आता हा जो हे जे लेक्चर होतं आपलं सेकंड लेक्चर, यामध्ये आपण काय केलं की टोटल जे बोल्टेड कनेक्शनमध्ये तुम्ही कोणत्या टाईपचे बोल्ट यूज करू शकता, कोणत्या टाईपचे कनेक्शन, कोणत्या टाईपचे जॉईंट फॉर्म करू शकता, किंवा जॉईंट जर तुम्ही केला तर ते कनेक्शन कोणत्या टाईपनं फेल होऊ शकतं, किंवा कनेक्शन करणं गरजेचं काय हे सगळा काय घेतलं आहे ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आता ह्यावरती एक बारीक एक 1 मार्क काय केलं जातं MCQs विचारले जातं, किंवा MPSCमध्ये काय जातं मेन्स एक्झाममध्ये 2 मार्कला एक क्वेश्चन असतो आणि सिम्पल क्वेश्चन विचारले जातात आणि ते तुम्ही स्किप करता किंवा ते तुम्हाला अटेम्प्ट करता येत नाही. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. आता ज्याचा तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना वेट असेल की जे तुम्ही शिअर स्ट्रेंथ ऑफ कनेक्शन असेल, त्याच्यानंतर बेरिंग स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन असेल, जे काही बेरिंग टाईप ऑफ कनेक्शन असेल, त्याच्यानंतर टेन्शन स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन असेल. ओके, जे काही फॅक्टर्स आहे, जे काही फॉर्म्युलाज आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रायमरीली जे 2 टाईपचे कनेक्शन आहे, बेरिंग टाईप ऑफ कनेक्शन आणि फ्रिक्शन टाईप ऑफ कनेक्शन, त्याची स्ट्रेंथ कशी फाइंड आउट करता येईल, त्याच्यामध्ये तुमचे मग डिफरंट टाईपच्या प्रोव्हिजन आहे, त्याच्यानंतर तुमचं पीच असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे एज डिस्टन्स असेल, एंड डिस्टन्स असेल, त्याच्या IS कोडनं काय प्रोव्हिजन दिलेले आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या मेंबरसाठी, टेन्शन मेंबरसाठी काय प्रोव्हिजन आहे, कॉम्प्रेशन मेंबरसाठी काय प्रोव्हिजन आहे, एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि मी हे सुद्धा सांगणार आहे की IS कोडनं हे रिकमेंडेशन का दिलेलं आहे. जर IS कोड तुम्हाला जर मिनिमम पिच डिस्टन्स 12 टाइम्स ऑफ थिकनेस जर रिप्रेझेंट करतंय, तर टेन्शनसाठी 16 टाइम्स ऑफ टी करतंय, तर मग टेन्शन मेंबरसाठी जास्त का करतंय, कॉम्प्रेशन मेंबरसाठी कमी का करतंय, हे सगळे याचे रिझन्स आहेत आणि ते रिझन तुम्हाला मी क्लिअरली समजून सांगणार आहे. ते डिस्कस केल्यानंतर बेरिंग टाईपचे कनेक्शन डिटेलमध्ये बघणार आहे, फ्रिक्शन टाईपचं कनेक्शन डिटेलमध्ये बघणार आहे, आणि ते झाल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्राईंग फोर्स, जे प्राईंग ॲक्शन जनरेट होते ती कोणत्या मेंबरमध्ये जनरेट होणार, फ्लेक्झिबलमध्ये होणार की रिजिडमध्ये होणार, ती प्राईंग ॲक्शन ॲक्च्युली डेव्हलप कशी होते, IS कोड त्यासाठी काय रिकमेंडेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. बिकॉज दिस लेक्चर विल बिकम व्हेरी लेंदी, हे लेक्चर खूप लेंदी तयार होईल. जर त्याचं जर कव्हरेज जर घेतलं तर ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये कव्हर करू. आणि नेक्स्ट याच्यात कव्हर केल्यानंतर जे प्रिव्हियसली बोल्टेड कनेक्शनवरती आलेले क्वेश्चन आहेत MPSCचे, त्याच्यानंतर माझ्याकडनं ॲक्च्युली अजून तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन देता येतील, ते प्रॅक्टिस क्वेश्चन, आयोगाने विचारलेले प्रॅक्टिस क्वेश्चन, असे कम्प्लिटली डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट याच्यामध्ये. आणि कंप्लीट बोल्टेड कनेक्शनच्या हँड रिटन नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. हे सगळं जे हँड रिटन नोट्स स्टडी मटेरियल आहे ते टेक्झामिटच्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. सो नो नीड टू वरी. टेक्झामिटच्या अँड्रॉइड ॲपला कनेक्ट व्हा, टेलिग्राम चॅनलला कनेक्ट व्हा, देअर यू विल गेट ऑल दी मटेरियल. सो टुडे वी विल स्टॉप अँड वी विल सी इन दी नेक्स्ट. ओके, थँक्यू.